खास थंडीसाठी मस्त असे खमंग खुसखुशीत गरमागरम खरपूस भाजलेले वाटाणा बटाट्याचे पराठे कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत। एरवी आपण फक्त वाटाणा किंवा मग फक्त बटाट्याचे पराठे करतो, पण एकदा अशा पद्धतीने वाटाणा आणि बटाट्याचे एकत्रित पराठे तुम्ही नक्की करून बघा। सर्वांना खूप आवडतील आणि खाणारा प्रत्येक जण तुमच्यावर खुश होईल। तर काठापर्यंत भरगच्च सारण असणारे हे पराठे लाटताना किंवा मग भाजताना फुटू नये यासाठी काही विशेष टिप्स सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचे हे पराठे। तर हे पराठे करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण कणिक भिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात आपण चवीनुसार मीठ आणि साधारण चमचाभर तेल टाकून घेतलंय। सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचंय आणि आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सुरुवातीला घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे। पराठ्यांसाठी आपल्याला साधारण मध्यम कन्सिस्टन्सीची कणिक भिजवायची आहे, म्हणजे जशी आपण रोजच्या चपातींना भिजवतो तशीच कणिक आपल्याला इथे भिजवायची आहे। पण सुरुवातीलाच एकदम मऊ कणिक न भिजवता मी अशा पद्धतीने थोडीशी घट्टसर कणिक भिजवून घेतलेली आहे। आता यात मी 1 ते 1.5 चमचा तेल आणि 1 ते 1.5 चमचा पाणी टाकून घेणार आहे। आणि तेलात आणि पाण्यात ही कणिक आपल्याला जवळपास 6 ते 7 मिनिटांसाठी अशा पद्धतीने पंच देत भिजवून घ्यायचे। अशा पद्धतीने तेलात आणि पाण्यात कणिक तिंबवून घेतल्यामुळे कणकीला छान चिवटपणा येतो आणि त्यामुळे आपण जेव्हा कधी पराठे लाटतो तेव्हा ते पराठे लाटताना किंवा मग भाजताना अजिबात फुटत नाही किंवा मग चिरत नाही। तर हे बघा जवळपास 6 ते 7 मिनिटांसाठी मी ही कणिक छान अशी तिंबवून घेतलेली आहे किंवा मग मळून घेतलेली आहे। छान अशी सॉफ्ट आपली कणिक इथे तयार झालेली आहे। आता यावर मी कपडा टाकते जेणेकरून पिठाला आपल्या पापडी येणार नाही आणि ही कणिक आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायची आहे। कणिक आपली रेस्ट होते तोवर आपण स्टफिंग करणार आहोत। तर त्या स्टफिंगसाठी सुरुवातीला एक वाटण करून घ्यायचे। त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे, 1 छोटा चमचा जिरं आणि 1 छोटा चमचा इथे मी बडीशेप घातलेली आहे। बडीशेपचा ह्या पराठ्यांमध्ये खूप सुंदर असा फ्लेवर येतो, त्यामुळे बडीशेप नक्की घाला। आणि हे सगळं साहित्य मी मिक्सरला अशा पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे। तर आता आपण मेन फोडणीकडे वळूया। तर त्यासाठी इथे मी एक कढाई ठेवलेली आहे गरम करायला आणि कढाईत साधारण चमचाभर तेल घातलेलं आहे। तेल अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला। तेल व्यवस्थित गरम झालं की यात आपण सुरुवातीला जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे आणि बडीशेपचं हे वाटण आपण साधारण मिनिटभरासाठी तेलावर छान असं परतवून घेणार आहोत, सगळ्या साहित्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। तर हे बघा जवळपास 1 मिनिटासाठी मी हे वाटण छान असं परतून घेतलेलं आहे। कढाईला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता यात मी अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे, त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंग घातल्यामुळे हे जे पराठे आहे हे पचायला हलके होतात। हिंग आणि हळद घातल्यानंतर अगदी काही सेकंदांसाठी मी हे परत एकदा परतवून घेतलंय आणि आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून यात मी आता 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून अशा पद्धतीने थोडेसे जाडसर मॅश करून घेतले होते ते घालते। त्यानंतर इथे मी हे पाऊण वाटी उकडलेले ताजे मटार घातलेले आहे। थोडंसं मीठ टाकून हे मटार मी पाण्यात शिजवून घेतले होते। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला टाकते। लक्षात ठेवा इथे मी गॅस बंद केलेला आहे। गॅस जर चालू असेल तर हे जे स्टफिंग आहे मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं, ओलावा सुटतो आणि मग पराठे लाटताना फुटतात। त्यामुळे फोडणी झाली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं साहित्य मी आता छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। बटाटे आणि सगळं साहित्य आपल्याला छान एकजीव करायचं आहे। हे बघा मस्त असं हे मिक्स झालेलं आहे। तर आता इथे मी एक पोटॅटो मॅशर घेतलेला आहे आणि पोटॅटो मॅशरने सगळं साहित्य छान असं मॅश करून घ्यायचं आहे। आपण जेव्हा अशा पद्धतीने हे साहित्य मॅश करतो तेव्हा यात वाटाण्याचे आणि बटाट्याचे काही छोटे छोटे तुकडे लागतात, जे की जेव्हा आपण पराठा खातो तेव्हा खाताना दाताखाली आल्यानंतर खूप सुंदर लागतात। त्यामुळे मी अशा पद्धतीने हे स्टफिंग करते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटे किसून वापरू शकता आणि वाटाणे सुद्धा मिक्सरला ग्राइंड करून मग फोडणी करू शकता। हे बघा सगळं साहित्य मी छान असं मॅश करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता यात तुम्हाला वाटाण्याचे आणि बटाट्याचे छोटे छोटे तुकडे दिसत असतील। तर आता सगळ्यात शेवटी मी यात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धा छोटा लिंबू पिळून घालते। याऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता आणि परत एकदा छान असं हे मिक्स करून घेते।
तर इथे आपलं हे एकदम मस्त असं चटपटीत चटकदार आणि टेस्टी स्टफिंग तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने हे स्टफिंग तुम्ही रात्री तयार करून ठेवू शकता आणि सकाळी सकाळी घाई गडबडीत मुलांना सुद्धा टिफिनला अशा पद्धतीचे हे पराठे तयार करून देऊ शकता। तर इकडे आपली कणिकही जवळपास 15 ते 20 मिनिटांसाठी छान अशी रेस्ट झालेली आहे। परत एकदा मी ही कणिक 2 ते 3 मिनिटांसाठी मळून घेतलेली आहे, छान मऊ करून घ्यायचे। आता तयार कणकेपैकी एक मोठ्या लिंबाचा आकाराचा गोळा काढून घेतलेला आहे आणि हा गोळा आपण हातावर छान असा प्लेन करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने तयार गोळा पिठात घोळून आपल्याला याची अशा पद्धतीची पारी करून घ्यायची आहे किंवा मग वाटी तयार करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण मोदकाला वाटी तयार करतो त्याप्रमाणे याची जाडसर अशी वाटी तयार करून घेतलेली आहे। आता तयार वाटीत आपण स्टफिंग भरून घेणार आहोत। स्टफिंग भरताना भरपूर असं स्टफिंग भरायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण हा पराठा खातो तेव्हा खूप छान टेस्टी लागतो। आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व बाजू याच्या व्यवस्थित अशा पॅक करून घ्यायच्या आहे, म्हणजे आपण जेव्हा पराठा लाटू तेव्हा तो फुटणार नाही। आता तयार पराठ्याचा जो उंडा आहे तो मी पिठात घोळवून घेतला आहे, हे बघा अशा पद्धतीने। आणि हा पराठा आता आपण लाटून घेणार आहोत। लाटताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे, म्हणजे पराठा फुटत नाही। आणि साईड याच्या आलटून पलटून पराठा आपण लाटून घेणार आहोत। पराठा लाटताना खूप जाड किंवा मग अगदीच पातळ न लाटता साधारण मध्यम असा याचा आपण पराठा लाटणार आहोत। फक्त लक्षात घ्या इथे एकदम हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे, म्हणजे पराठा आपला फुटत नाही। तर हे बघा अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलाय, तुम्ही याची जाडी बघू शकता, इतपत जाड आहे। तर आता हा पराठा मी भाजून घेते। भाजण्यासाठी इथे मी ऑलरेडी तवा गरम करत ठेवला होता। तर आता इथे तुम्हाला जर खरपूस किंवा मग खुसखुशीत पराठे आवडत असतील तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच पराठे भाजायचे, म्हणजे ते छान खरपूस होतात। आणि मऊ पराठे आवडत असतील तर मग हाय फ्लेमवर हे पराठे भाजायचे आहे। आम्हाला इथे खरपूस पराठे आवडतात, त्यामुळे मी मीडियम फ्लेमवर हे पराठे भाजून घेणार आहे। पराठे एका साईडने भाजत आले की यावर तूप सोडून घेतलेलं आहे, छान तूप लावून घ्यायचे पराठ्यांना। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा मग बटर सुद्धा पराठ्यांना लावू शकता। आता ह्या पराठ्याची मी साईड चेंज करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा याला छान असं तूप लावून घेतलेलं आहे आणि आलटून पालटून छान असा खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेणार आहेत। एकदम मस्त असे खमंग आणि खरपूस असे हे पराठे लागतात, छान होतात। हे बघा अजिबात कुठेही पराठा फुटलेला नाहीये किंवा मग चिरलेला नाहीये, एकदम टेस्टी आणि एकदम परफेक्ट असा हा पराठा इथे बनवून तयार झालेला आहे। उरलेले पराठे जे आहे ते सुद्धा मी सेम पद्धतीने लाटून आणि भाजून घेणार आहेत। अगदी खमंग खरपूस गरमागरम वाटाणा आणि बटाट्याचे पराठे इथे आपले बनवून तयार झालेले आहेत। हे पराठे तुम्ही दही, लोणचं किंवा मग अगदी कुठल्याही चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता, एकदम मस्त लागतात, एकदम टेस्टी बनतात। तेव्हा ह्या हिवाळ्यात तुम्ही अशा पद्धतीचे हे खमंग खरपूस गरमागरम वाटाणा आणि बटाट्याचे पराठे एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि हे पराठे कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधीही मी असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।